विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे। चला पुढे एकदा शहरचे स्वागत या पाबस प्रीमियर लीग मध्ये 2024 सीझन या स्पर्धेत 10व आणि आजच्या स्पर्धेचा चौथ्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला भेटतोय। ऑल फ्रेंड्स गावडे आंबेर त्यांच्या विरोधात मोइन स्पोर्ट हा संघ पाहायला भेटला। दोघांमध्ये आजच्या दिवसातील सामना क्रमांक 1 रिंगण पाहायला भेटतील। दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचले, त्यामुळे तुमचं सहर्ष स्वागत असेल। गोलंदाजी मार्क वरती विजय तोसकर आणि गोलंदाजी मार्क वरून दाखल झाले। पंचांचा सिग्नल येतोय, येस प्ले केला जाईल। पंचांचा सिग्नल आलाय, स्ट्रायकिंग एंड वरती खेळण्यासाठी दाखल असेल अलशाईद पाहायचं जर्सी क्रमांक 17 परिधान करून। पहिला चेंडूवरील शिपचा फटका खेळला, रिव्हर शिपच्या चेंडूवरती रणबीतीन तब्बल 4 धावा, येतो आजच्या दिवसातील पहिला चौकार। पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार बघण्यासारखा होता। रिव्हर शिवचा फटका 24 केला गेला आणि तिथून वैयक्तिक खातं असेल संघाचं खातं धाबांचा श्री गणेशा केला गेला। पुढे एकदा घुटना देख आणि तमाशा देख वाला फटका पाहायचा, किती धावा देऊन जाईल, तब्बल देऊन जाईल धावा। पंचांचा सिग्नल येतोय, षट दुरी अंकांमध्ये पहिल्या 2 चेंडूवरती प्रवेश केला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणावरती कुठेतरी विश्वास दाखवावा लागेल। फ्रेंड्स गावडेआंबेर संघाचे पाहायला भेटेल संघमालक अमित लिंगायत यांच्यामुळे हा संघ इथे पाहायला भेटलाय। चांगली संघबांधणी केली गेली आहे। फ्रेंड्स गावडेआंबेर संघाचे अमित लिंगायत सर पाहायला भेटणार आहे। पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये। पुढे एकदा रिव्हर्शिपचा फटका खेळायचा होता, पंचांकडे दात मागितल्यानंतर पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये, म्हणजेच काय येतोय डॉट बॉल। प्रत्येक डॉट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट इथं तर खरं दाखल करण्यासारखं असेल। मुबीन स्पोर्ट्स संघाचे संघमालक
मोहित लांबाडे सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल। ही स्पर्धा आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण देखील केलं गेलंय। प्रेक्षक ही स्पर्धा घर बसल्या देखील पाहू शकता। त्या प्रेक्षक वर्गाचं या क्रिकेट नगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल। त्यानंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा क्लास पाहायलाय, एक्स्ट्रा क्लास वरती धमाका केला गेला, चेंडू चाललाय दणदण करत बंडलांच्या बाहेर चौकार। संख्या टीमची टोटल 14 वरती। टीमची टोटल 14 या धावसंख्येवरती। पुढे एकदा प्रपिंकीस वरून 11 पवित्रा डगाड मधून सेट आलाय, नंतर करत नाही लेट, इथून केलाय लेट, मिस टायमिंग, इथून जेल कंप्लीट केला जाईल। पहिला धक्का, पहिला आदरा, वेला विकेट। नेक्स्ट बॅटर सन्मानला खेळांगणामध्ये दाखल केला गेलाय। क्रिकेटचा सन्मान करेल का बंडनाच्या स्वरूपामध्ये दाखल झाल्यानंतर सलमान यावेळी दाखल झालाय। कशा प्रकारे फलंदाजी करेल, कशा प्रकारे मैदानामध्ये खेळ आपला दाखवेल, बंडनाच्या स्वरूपामध्ये दाखल केल्यानंतर आता विश्वास दाखवावा लागलाय। विश्वास दाखवल्यानंतर कशा प्रकारे कामगिरी बंडनाच्या स्वरूपामध्ये दाखल झाल्यानंतर गोलंदाज विजय तोसकर षटकार चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक केल्यानंतर हा चेंडू परफेक्ट ब्लॉकला होता। फुलटॉस कन्वर्ट केल्यानंतर चेंडू गलीच्या दिशेने एका धावेसाठी मोजला जाईल। एकच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे। एक गडी लॉस 15 या धावसंख्येवरती। षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय, धावसंख्या 15। जास्त वेळ घ्यायचं नाही आहे। नियमावली आपण वाचली असेल, त्याच्यामध्ये नियम क्रमांक 1 आहे की तुम्हाला एक इनिंग निर्णायक 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये हाताळायची असेल, याची आपण दक्षता घ्या। खास करून क्षेत्ररक्षण करणारा संघ एक इनिंग म्हणजे 6 षटकासाठी आपल्याला निर्णायक 30 मिनिटाचा कालावधी दिलाय। त्या 30 मिनिटाच्या कालावधी आपल्याला निर्णायक ही 6 षटक हाताळायची असेल, याची आपण दक्षता घ्या। षटक क्रमांक 2 दाखल झालाय राज गजनी। दाखल केल्यानंतर कशा प्रकारे आता गोलंदाजी करेल, मैदानामध्ये खेळ कशा प्रकारे दाखवेल पाहायचंय। षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचा आहे। पॉवर प्लेच्या षटकामागे किती धावा वसूल केल्या जातील आतापर्यंत पॉवर प्रीमियर लीग मध्ये पाहायला भेटल्या तर 30 ते 40 धावापर्यंत पॉवर प्लेच्या 2 षटकामागे धावा घेतल्या गेल्यात। तशा धावा आता घेणं तुम्हाला गरजेचं असेल। पिंकीस वरती खेळण्यासाठी सज्ज झाला असेल सन्मान। कशा प्रकारे खेळ आता करेल, पहिला चेंडू फेस करत असा सिंगल रोटेट केली, एक चेंडूवरती एका या धावसंख्येवरती खेळताना पाहायला भेटलाय। तर दुसऱ्या साईडने अमेशला पाहायला भेटलंय। कोणत्याही प्रकारचा चेंडू आतापर्यंत क्रीडांगणामध्ये फेस नाही केलाय, कोणत्याही प्रकारची धाव त्याच्या बॅट मधून पाहिली नाहीये। जर्सी क्रमांक 70 अमेश अप्पा नॉन स्ट्राइक एंड वरती, तर प्रॉपिंग केस वरती सन्मान। जर्सी क्रमांक 20 मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरून गोलंदाज राजला दाखल केले गेले। जर्सी क्रमांक 16 बॅकफुट पंच खेळायचा होता। बॅकफुट पंच खेळत असताना धावा मोजल्या गेल्या नाहीयेत। त्यानंतर येईल इथून पण त्यांचा सिग्नल येतोय डॉट बॉलचा। जरूर चांगल्या लेंथ आणि टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो, ही ते खासियत राहिली आहे आणि त्याच्यासाठी हे पापलेचं शतक त्याच्या हातामध्ये ठेवलं गेलंय। पुढे एकदा गोलंदाजी मार्क करून आमच्या समोरच्या कक्षेच्या एंड कडून राज पंचांना पार केलंय। नंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा क्लास पाहायला भेटलाय। चेंडू आउटफील्ड थोडीशी तेज आहे, त्यामुळे चेंडू चाललाय दणदण करत, अरे खतर
धावसंख्या टीमची 19 या धावसंख्येवरती. पुढे एकदा पंचांच्या उजव्या हाताकडून म्हणजेच काय अराउंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी राज सज्ज झाला असेल. चौकार खाल्ल्यानंतर चौकार घेतल्यानंतर आता कमबॅक करेल का तो गोलंदाजीवरचा राज. कुटापाचा बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता, चेंडू अलाउंड कार्पेटने मिड विकेटला चालला. पहिली धाव 30 रन कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता, चांगला कॉलिंग अमेश कडून पाहायला भेटलं, म्हणजे धावा रोखल्या गेल्या तिथे. एकच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. मैदानामध्ये खेळ बघण्यासारखा प्रेक्षक वर्गांना पाहायला भेटेल. टीमची टोटल आतापर्यंत पहिल्या षटकामागे 15 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आताच्या निर्णायक 3 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत. येणाऱ्या चेंडूवरती कशा धावा खेळायला मिळतील. केसवरून अमेश मोठा फटका खेळाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक इंटरेस्ट घेईल पण चेंडू फरार केला जातोय का पाहायचंय. ये चेंडू फरार असेल इथून 6 धावेंसाठी. भेटलाय जरूर. आता अमेश मैदानामधून बरसलाय आणि बरसण्यासाठी सलामीसाठी म्हणून दाखल केला गेला. फ्रॉम रणपारला विलंब करतो. रणपारला विलंब करत असताना बघायला गेलं तर आतापर्यंत धावसंख्या 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुण्यात एकदा केसवरून खेळण्यासाठी दाखल असेल अमेश. डान्सिंग द विकेटने खेळण्याचा तिचा इरादा. बॅकफुट पंच खेळाय, बॅकफुट पंच वरती धावा मिळतील जरूर. चेंडूला वन बाउन्स मध्ये कब्दील केल्या जाईल. येतोय A1 चौकार. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 30 या धावसंख्येवरती. आक्रमक पवित्रा अमेशने धारण केलाय. मागच्या 2 चेंडूवरती 1 षटकार आणि एका चौकाराने खेळताना पाहायला भेटलाय. त्यानंतर नॉस्टा केडला, धोक्याची घंटा आहे ती वाजवली गेली असती, फेकी केली गेली होती पण ती एस्टनच्या थोडीशी दूर बडून जाताना. आणि त्यानंतर पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय. निर्णायक 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 पॉवर प्लेच्या षटकामागे धाबा तब्बल कुठल्या गेल्या 30 धाबा. तिथे विकेट क्रमांक 1 आपण पाहायला भेटली. एक गडीला धावसंख्या 30. त्यानंतर 2 पावलेच्या षटकामागे धाबा कुठल्या गेल्या तब्बल 30 या अंकावरती. त्यानंतर असदला दाखल केलं गेलंय. पण पावसला विलंब करतो. स्वतःचं होम क्रीडांगण आहे आणि या होम क्रीडांगणावरती कशा प्रकारे कामगिरी करेल. गेले कित्येक वर्ष चालणारी स्पर्धा पर्व 10 क्रमांकामध्ये आपण जोडलं गेलो आणि त्यातील आजच्या स्पर्धेचा 4था दिवस. सारख्या क्रीडांगणावरती रंगलेला सामना पाहायला भेटलाय. त्यानंतर पुन्हा एकदा रूम दिला गेला. रूमचं भाडं जरूर वसूल केलं जाईल. 4 या धावेने नावफलक पुढे सरकवलं जातंय. येस वेलकम सर. शहरचे स्वागत असेल आमच्या समर्थन कक्षाकडून. धावसंख्या टीमच्या मदतीने स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 34 म्हणजेच काय 34 वरती. असं
असदला दाखल केल्यानंतर गोलंदाजीवरती पहिला चौकार पाहायला भेटला. त्यानंतर हवाई सफरवरती चेंडूला पाठवायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे तो कोणत्याही प्रकारची चूक करणार नाही. हवाई सफर फसली, जाऊन पोहोचली फक्त क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. माघारी परतावं लागेल. इथून घडलंय दुसऱ्या विकेटचं पतन. बॅक टू द पॅव्हिलियन. तंबूचा आसरा घ्यावा लागेल फलंदाज सलमानला. तर नेक्स्ट बॅटर मुजम्मिल दाखल झालाय. फोटोच्या रूपामध्ये खेळांकडे वाटचाल करावी लागली तिला, कारण सेकंड डाऊन रूपामध्ये आलेला सलमान बॅक टू द पॅव्हिलियन परतल्यानंतर त्याला वाटचाल करावी लागली. जर्सी क्रमांक 12 परिधान करून पावस एंड करून विकेट टेकिंग आता शतक म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर कमबॅक पाहायला भेटलंय. तोच गोलंदाजी मार्कवरून असद पावस एंड कडून. नंतरच्या चेंडूवरती सेन्सिबल डिफेन्स पूर्वक बचावपूर्वक खेळी करत असताना खेळीला फटका एका धावेसाठी मोजला जाईल. लॉग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत होता, तिथपर्यंत एक धाव गणली जाईल. एकच्या मदतीने टीमची टोटल स्कोरवरती जाऊन पोहोचली 35 या धावसंख्येवरती. पंचांच्या डाव्या अटकडनं म्हणजेच काय अर्ध विकेटने पुढे एकदा पावस एंड कडून असंच नेक्स्ट बॉल अमेशसाठी अकुटप्प्याचा बॉल होता. मोठा फटका लगावला गेला. क्षेत्ररक्षक आहे बनबाऊन चेंडू हातामध्ये कॅरी केल्यानंतर बॅकअप मधून फक्त एकच धाव खर्च केली जाईल. बॅकअप असल्यामुळे धावा खर्च केला जात नाही. असं आता चांगला लाईन वरती गोलंदाजी करतोय. विकेट घेतल्यानंतर जरूर कॉन्फिडन्स आसमानच्या दिशेने वाढला असेल आणि त्यानंतर आसमानच्या दिशेने कॉन्फिडन्स गेल्यानंतर कॉन्फिडन्स आला असेल की या टप्प्यावरती जर गोलंदाजी केली, वारच्या अपोजिट जर फटके मारायला दिले तर कुठेतरी फलंदाजाला कठीण जाईल आणि ताकद लावावी लागेल. त्याचंच प्रत्युत्तर करताना असदला गोलंदाजीवरती पाहायला भेटलाय. तो असद पुण्यात यार ब्रियम पेसरचा बॉल यावी पाहायला भेटला. यष्टरक्षक चुकलाय. जरूर चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी असदची पाहिली आहे. पंचांचा सिग्नल बनबाऊंचा इशारा यावी पंचांनी दिलाय. असं चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचल्यानंतर मागच्या 3 चेंडूवरती धावा कमी खर्च केल्या गेल्या. याही खेळाडूचा इतिहास राहिलाय. टेनिस क्रिकेट मधील उभरता सितारा म्हणजे ओळख राहिली आहे. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. जी हा लावलाय आसमानी टोळा. चेंडूला फरार केला जाईल 6 धावांसाठी. तर ज्ञानदेवजी पावसकर यांचं सहर्ष स्वागत करतायत ते सचिन भाटकर. त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करतील आमचे हितचिंतक तसंच मार्गदर्शक ज्ञानदेवजी पावसकर. त्यांचं सहर्ष सन्मान चिन्ह देऊन स्वागत करतायत ते सचिनजी भाटकर. धन्यवाद. वेलकम सर, सहर्ष स्वागत आहे या तुमच्या क्रीडांगणावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42, 42 या धावसंख्येवरती 2 गडी तिथून लॉस असेल. गोलंदाजी मार्क करून पुढे एकदा राजवरती विश्वास दाखवला गेलाय. राज गजने अन गोलंदाजी मार्क करून दाखल केला गेलाय. वैयक्तिक असेल दुसऱ्या आणि संघाकडून 4थं शतक घेऊन दाखल झालाय. 4थ्या शतकाचा भार आहे. निर्णायक 6 षटकांचा सामना असेल. या 6 षटकामागे किती चुका घडतील आणि किती धाब्यापर्यंत मुकल्या जातील, धाबा ठोकल्या जातील, येणाऱ्या काळामध्ये कोण असेल वर्चस्व दाखवेल येणाऱ्या काळामध्ये सांगून जाईल. पावस एंड कडून फलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. प्रॉपिंग केस वरून सलामीसाठी बॅटर आलेला अमेश. एका षटकाराने एका चौकाराने अमेश खेळतोय. नंतरच्या चेंडूवरती नजरेजवळ टाकलेला चेंडू आघात काय करू शकत नाहीये. एकच जाव तिथपर्यंत खर्च केली जाईल. एक सिंगल वरती विश्वास दाखवला जातो. स्कोरकार्ड हट्ट खेळत ठेवलं जाते. पंचांचा सिग्नल लेग बाईकच्या स्वरूपामध्ये येणारी धाव, सॉरी बाईकच्या स्वरूपात येणारी धाव. बाईकच्या मदतीने टीमची टोटल स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचली तब्बल 43 या धावसंख्येवरती. पुढे यार
अरांड विकेटने केलेला चेंडू मोठा फटका खेळायचा होता. बॅटची एजला गेल्यानंतर चेंडू फाईन लेग दिशेने 38 सेकंडच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावा रोखल्या गेला तिथून आपल्या संघासाठी जरूर स्वतःला सिद्ध केलं गेलं तिथे क्षेत्ररक्षण करत असताना. एक धाव खर्च केली जाईल. एकच्या मदतीने टीमची टोटल 44. 2 गडी लॉस झालेत. अमेशला आता आक्रमकपणा धारण करावं लागेल. सलामीसाठी आलाय. क्रीडांगणामध्ये नजर जमवली आहे. खेळपट्टीचा अभ्यास केलाय आणि अभ्यास केल्यानंतर एखाद्या गोष्टीवरती मात करतं सहजरित्या सोपं जातं. ते आता करावं लागेल. प्रॉपिंग केस वरती अमेश. राज पुढे एकदा संरक्षण एंड कडून राज गोलंदाजीवरती. मोठा फटका खेळायचा होता. प्राइड काही जुळत नाहीये. टायमिंग जुळल्यानंतर पहिली धाव तेच सरळ कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ती सुरक्षित पार केली जाईल. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. सेन्सर क्रिकेटचा खेळ काय असतो तो मैदानामध्ये तिथून घडलेला पाहिलाय. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 46 या धावसंख्येवरती 2 गडी तिथून लॉस झाले असतील. म्हणजेच काय पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकामागे 30 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. त्यात नंतर संघ थोडासा बॅकफुटला गेला. थोडासा तात्परताना खेळताना मैदानामध्ये सेन्सर क्रिकेटचा खेळ मैदानामध्ये बघण्यास भेटलाय. आपण पाहतोय पावस प्रीमियर लीग गतवर्षी चालणारी स्पर्धा. नावा रूपाला आलेली या पावस पंचक्रोशीतील ही स्पर्धा. नंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा क्लास खेळायचा होता. तिथे देखील टायमिंग काय जुळत नाहीये. धावा मोजल्या जातील तिथपर्यंत 1 धावा. ऑल फ्रेंड्स गावडे आंबेरे संघ कुठेतरी सामन्याच्या दिशेने आता पकड बनवतो. या सामन्यामध्ये सिंगल धावा देतोय. म्हणजेच काय सांगून जाते गोलंदाजी किती महत्वाची आता टप्प्यावरती केली जाते. महत्वाच्या क्षणी महत्वाची गोलंदाजी ही निर्णायक साबित ठरते. ती साबित ठरण्यासाठी आता हिची गोलंदाजी केला होता टास जेणेकरून गोलंदाजी गोड व्हावी. आणि केलेल्या गोलंदाजीवरती नंतरच्या चेंडूवरती नॉन टार्गेटला धोक्याची घंटा आहे. बॅकअप नव्हतं. फेकी करू शकत नाहीये क्षेत्ररक्षक. कोणत्याही प्रकारचं बॅकअप नव्हतं. त्यामुळे धावा गल्ल्या जातील तिथून. 1-1 धावासाठी खेळतोय. 48 म्हणजेच 48 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. या स्पर्धेमध्ये आपण पाहायला भेटलोय 96 धावा देखील चेस करताना संघ एका धाव्याने पराभूत झाला होता. ज्या मैदानावरती जितक्या धावा बनवाल तितक्या कमी असतील. आता जीवदान मिळाल्यानंतर अनेक जीवदान अमेशच्या पाठीशी आहेत. तो अमेश फ्रॉपिंग केस वरून आता मोठे आघात करावे लागेल. चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर करावे लागेल. आणि या चेंडूला केलंय स्टँड अँड डिलिव्हर करण्यासाठी चेंडूला उडवला गेलाय. चेंडू चाललाय दमखम दाखवत क्षेत्ररक्षकाला बाय बाय करत हल्ला चढवला गेलाय. 6 धावांचा डल्ला. विनंती करेन की थोडी क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 गडीला धावसंख्या स्कोर कार्ड वरती 54 वरती जाऊन पोहोचली आहे. निर्णायक 4 षटकांचा केस संपलाय. मागे थोडस संत गतीने फलंदाजी केली गेली होती आणि त्यात नंतर अमेशच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती आघात केला गेला. हल्ल्यावरती डल्ला केला गेला आणि 6 धावांचा डल्ला पाहायला भेटला. गोलंदाजी मार्क वरून गौरव दाखल झालाय. फ्रॉम गावडे आंबेरे. गावडे आंबेरेला विलंब करणारा गौरव दाखल झालाय. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. अनेक वेळा ऑल फ्रेंड्स गावडे आंबेरे संघाकडून खेळणारा गौरवला आता दाखल केलं गेलं. गौरव करेल का आपल्या नावाचा यावी पाहायचंय. घे पंगा आणि कर दंगा. कोण करेल खेळाचा दंगा येणाऱ्या काळामध्ये सांगून जाईल. आजच्या स्पर्धेचा पण टोटल 4था दिवस. 4थ्या दिवसातील सामना क्रमांक 1 या मैदानामध्ये रंगलेला. ऑल फ्रेंड्स त्याच्या विरोधात पाहायला भेटतात तर मोबिन स्फोट ह्या दोघांमध्ये रंगलेला सामना. पहिली धाव तेच कंप्लीट केली गेली आहे. तिथून दुसऱ्या धावेचा प्रयत्न ती सुरक्षित पार केली जाईल. एकाला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. रनिंग द बिटवीन किती खासियत आहे. कशा प्रकारे धावतायत मैदानामध्ये ते दाखवलं गेलं. दमछाक किती आहे. फिटनेस किती क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे ते दाखवलं गेलं.
नंतरच्या चेंडूवरती रिवर्सची फटका खेळ आहे कडक हवाई यात्रा पर चेंडूला पाठवलं गेलं टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय ताकदवान येतोय षटकार. पुढे एकदा नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता तिथून डॉट बॉल येतोय. एक चेंडू तुझा तर दुसरं माझं असं समीकरण गौरवने दाखवलं गेलंय. टीमची टोटल 62 म्हणजे काय 62 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. सारजाच्या क्रीडांगणावरती रंगलेला पापस प्रीमियर लीगचा 16 अनुभवायला भेटलाय. तर पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळ आहे क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू चाललाय जमिनीला स्पर्श करत अलाउंड कार्पेटने 4 धावा इथून खर्च केला जाणारा फटका पाहायला भेटलाय. बोलबाला असेल आता षटकार आणि चौकारांची येतोय अजून एक दमदार शानदार चौकार. जरूर धावा खर्च केल्या गेल्यात. महत्वाची षटकं आहेत. या महत्वाच्या षटकामध्ये धावा वसूल करण्यासाठी तुम्हाला क्रीडांगणामध्ये पाठवलं गेलं त्याचंच प्रत्युत्तर मुजम्मिल यावेळी नेताना मैदानाच्या आतून फोरडाऊनच्या रूपामध्ये दाखल आहे. नंतरच्या चेंडूवरती कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल का घात केलाय तिथून होईल झेलबाद. बॅक टू द पवेलियन मुजम्मिल. वसीम नाकाडे मैदानामध्ये दाखल केला गेलाय. सीझन 1 पासून ते सीझन 10 पर्यंत गेले 10 वर्ष या खेळाडूची आयकॉन खेळाडू म्हणून ओळख केली गेली. या पावस प्रीमियर लीग मध्ये गेले 10 वर्ष सतत आयकॉन खेळाडू खेळण्यासाठी म्हणून दाखल केला जात होता. वसीमला दाखल केला गेलाय. याही वेळी देखील त्याच्यावरती आयकॉनची जबाबदारी आहे. तोच आयकॉन वसीम दाखल झालाय जर्सी क्रमांक 22. पहिल्या चेंडूवरती काऊ कॉर्नरला खेळ फटका सिंगल फक्त मोजली जाईल. पंचांचा षटक 5 संपल्याचा इशारा येतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीमची 67 या धावसंख्येवरती 3 गडी लॉस. पहिला चेंडू अतिरिक्त धावेसाठी गणला गेला पण त्याचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. क्रिकेटवरील नियम क्रमांक टोटल वापरला गेला इथून 22वा. वसीमला पाहायला भेटलं तर अनेक वेळा शिकली भाटीवाडी पावस संघाकडून खेळतो आणि खेळत असताना नवक्या चेंडूवरती गोलंदाजी करण्याची खासियत राहिली आहे. आता फलंदाजी कशा प्रकारे करेल येस ये बात बनती है ना भिडो. हा गया षटकार. अरे गोलंदाजी का मी फलंदाजी पण करतो दाखवून दिलं गेलं. या चेंडूवरती येतोय पीपीएल षटकार.
वसीम फलंदाजीमध्ये बी काही कमी नाहीये. ठिकाण किरबा किती झालेला सलग 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकणारा हा वसीम याही स्पर्धेमध्ये पाहायचाय. ऐकवर गडीवर मला का दाखवलं गेलंय, केलाय इरादा पक्का, दे धक्का, 6 धावांचा धक्का दिलाय समोरच्या संघाला. दोन चेंडूवरती उत्तुंग 2 षटकार असे ठोकलेत वसीमने आणि गेले कित्येक 10 वर्ष का मला आयकॉन खेळण्याची संधी दिली गेली, अष्टपैलू म्हणून का ओळखलं जातं, त्याचं प्रत्युत्तर दिलंय. नंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक पोहोचताना पहिली धाव तेच सरळ केली जाईल. प्रॉफिंग वरती धोक्याची घंटा पत्करत धावला, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जरूर हृदयाच्या ठोक्यामध्ये धावला गेला, डेंजर एंडच्या दिशेने धावायचं होतं. धावण्याची गती वाढवली गेली, त्यानंतर गतीमध्ये धावा पूर्ण केल्या गेल्या. 2-2च्या मदतीने टीमची टोटल 82 या धावसंख्येवरती 82. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, दुरबुरून खेळा. यावेळी चेंडूला बॉडीपाशी येऊ दिलं गेलं नाहीये. अपेक्षित उंचीप्रमाणे चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्यानंतर मुक्ताना पाहायला भेटलाय. धावसंख्या रोखली गेली या चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा विजय तोसकर कमबॅक करेल का तो विजय. स्लोवर डिलेव्हरी, गतीत परिवर्तन, महाग पडलाय, चेंडूला पाठवलं गेलंय. अजून एक येतोय दमदार शानदार पीपीएल चा षटकार वसीमच्या बॅट मधून. यापुढील होणारा सामना कबीर 11 वर्सेस ऑल फ्रेंड्स गावड्यांबेरे. दोन्ही संघांनी आपली प्लेइंग 11 द्यायची आहे. कबीर 11 आपली प्लेइंग 11 द्यायची आहे.
त्यांना पाहायला भेटेल. म्हणजेच काय पहिल्या चेंडूवरती सिंगल दाखवली गेली. गोलंदाजीचा भार गोलंदाजी मार्कवरून वसीम आहे. जेवढी या PPL ला वर्ष झाली आहेत आतापर्यंत 10वा पर्व. या 10व्या पर्वामध्ये देखील सतत 10 वर्ष आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली आहे. गेले कित्येक 10 वर्ष आयकॉन खेळाडू म्हणून या संधी मिळते आहे ती वसीमला पूर्णपणे दाखवला गेला. अष्टपैलू असा वसीम या पावस प्रीमियर लीग मध्ये जितकी पावस वर्षाला होतील पुढच्या वर्षी काय असेल काय नसेल यावी सांगू शकत नाहीये. पण आता गेले 10 वर्ष सतत आयकॉन खेळाडू म्हणून खेळत आलाय तो वसीम. आता प्रॉपिंग किस वरती राज बिरजे असेल कशा प्रकारे फलंदाजी करेल. मॅप फ्रॉम गावडे अंबेरेचा राज यावी फलंदाजी दाखवावी लागेल. फलंदाजी जादू आता दाखवावी लागेल. जादू दाखवून तिथून अदा करून तिथून फिदा करेल का तो राज. अवकुटप्प्याचा चेंडू होता. अपील केली गेली आहे. पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. आणि त्यानंतर घडलं काय मैदानामधून बिघडलं काय तर डॉट बॉलचा खेळ बिघडलेला आहे. डॉट बॉल सांगता तिथून बिघडलेली पाहायला भेटेल. दोन्ही संघ तुल्य बल आहेत. एका सेटला फ्रेंड्स गावडे आंबेरे नाणेकौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कुठेतरी थोडासा विश्वासघातक ठरला कारण गोलंदाजी साथ मिळाली नाहीये. 88 धावा खर्च केल्या गेल्या निर्णायक 30 चेंडूवरती. त्यानंतरच्या चेंडूवरती बॅकफूट पंच वरती जरूर एक धाव कबूल केली जाईल. सिंगल तिथून रोटेट केली जाईल. स्कोर कात हलटक हे तर ठेवलं जात आहे. आणि गौरवचा विचार करायला गेला तर आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धेमध्ये बॅटवरती चांगल्या प्रकारे बॉल येतोय. चांगल्या लेनमध्ये खेळण्यासाठी ओळखला जातो. गौरवने आपल्या नावाचा गौरव केला गेलाय. तोच गौरव यावी असेल इथून सज्ज. वसीम पुन्हा एकदा या क्रीडांगणावरती जितक्या धाबा बनवल्या जातील तितक्या चेस करण्यामध्ये देखील बनवल्या जातात का कारण दुसऱ्या दिवसामध्ये 96 धाबा बनवल्या गेल्या होत्या. 95 धाबा खर्च केल्या होत्या अपोजिट संघाने. या खेळपट्टीचा इतिहास राहिलाय. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक वसीम पोहोचेल तो करत नाहीये कोणत्याही प्रकारची चूक. इथून करेल झेल बाद तिथून होईल बाद. बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का आशेचा किरण. गौरव बॅक. बंटनच्या स्वरूपामध्ये दाखल केल्यानंतर आता संघाचं वजन त्याच्या खांद्यावरती असेल. तेच खांद्याचं वजन यावी आता व्हावं लागेल. 88 या धावसंख्येवरती टीमची टोटल आतापर्यंत एक गडी लॉस 2 या धावसंख्येवरती. डावकुऱ्या त्याचा फलंदाज बॅटर प्रॉपिंग केस वरून सज्ज झाला असेल. संकेतला संकेत विजयाचे द्यावे लागेल. आणि वसीमने पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती डॉट तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि चौथ्या चेंडूवरती विकेटचं पतन घडलंय. नंतरच्या चेंडूवरती पुन्हा एकदा खेळायचं होता. पहिली धाव तेच सरार कंप्लीट केली जाईल. तिथे विश्वास दाखवला गेला. एकाला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा तिथून पूर्णपणे पार केल्या गेल्यात. एकच धाव तिथून पूर्णपणे पार केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला नाही कारण बॅकअप सर्व क्षेत्ररक्षक थेटिया सर्कलच्या आत उभे आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न फ्रेंड्स गावड्यामुळे संघ करत नाहीये. टीमची टोटल 3 वरती जाऊन पोहोचली. 3 वरून मारावा लागेल विजयाचा पिन. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांना मगाशी अनाउन्स केल्यानंतर आपण तयारीच्या प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत अपडेट करा. वसीम पुन्हा तयार. विकेटने पावस एंड कडून मोठा फटका खेळायचा होता. आघात करायचा होता. क्षेत्ररक्षक दाखल आहे. धक्का क्रमांक पारप्लेच्या शतकामागे लागलाय. अजून एक दुसरा धक्का. दुसऱ्या विकेटचं पतन. जावं लागेल आता दगड मध्ये आसरा घ्यावा. 3 या धावसंख्येवरती धक्का लागलाय. 2
दाखवला गेला. पॉवर प्लेचं शतक आहे. वसीमने पाहायला गेलं तर फक्त तिथून 3 धावा खर्च केल्या आतापर्यंत. या स्पर्धेतील सर्वात घातक शतक आपण वसीमचं आणि दाखवून दिलं गेलंय. कित्येक वर्ष मला का आयकॉन खेळण्याची संधी दिली गेली याचं प्रत्युत्तर वसीमच्या गोलंदाजीवरती. नंतरच्या चेंडूवरती एक्स्ट्रा क्लास एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने भेदक फटका. तिथून धाबा रोखल्या जातील. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल पर्यंत पोहोचल्यानंतर 2 धाबा खर्च केल्या. 2च्या मदतीने टीमची टोटल 5 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 2 अमेश गोलंदाजी मार करून जर्सी क्रमांक 70. अमेश चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. प्लॅटफॉर्म रनपारला विलंब करतो. समोरच्या एंड कडून गोलंदाजीवरती दाखल केल्यानंतर पहिल्या चेंडूवरती 2 धाबा गणल्या गेल्यात. त्यानंतर परफिंग केस वरती खेळण्यासाठी पुन्हा एकदा अकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळला. यावी शर्यत लागली आहे. शर्यत कोण जिंकेल? क्षेत्ररक्षक जिंकू शकला ही शर्यत. बॉलला अडवलं गेलं आणि त्यानंतर धाबा पुन्हा एकदा घेतल्या गेल्या. 2-2 धाब्यावरती भर पाडली गेली आहे. 2-2च्या मदतीने स्कोर कार्ड वरती हलतं ठेवायचंय. 2 माणसं जेव्हा रस्त्याने एकत्र चालत असतात हळूहळू त्यांची पावलं एकत्र पडायला लागतात. आता एकत्र खेळून 2-2 धावांनी एकत्र जाऊन विजयाच्या दिशेने करावी लागेल विजयाची सलामी. नॉनस्टॅक एंड वरती विजय तोसकर ज्याने गोलंदाजीवरती खास काही करू शकला नाहीये. फलंदाजीसाठी निर्माण केली गेलेली संधी त्या फलंदाजीच्या संधीवरती करेल का विश्वास दाखवला गेला त्या विजयवरती. तेजस चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी अमेशची करत असताना जरूर पाहायला भेटलाय. तोच अमेश परत एकदा समोरच्या एड कडून अमेश प्रॉफिंग केस वरती खेळण्यासाठी दाखल असेल. संकेत अकुटप्प्याचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला. येस इथून केला जाईल झेल बाद. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अजून एक मोरा टिपला गेला. धावसंख्या 7 वरती धक्का क्रमांक 3. संघमालक अमित लिंगायत कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरती नाकाम्या पाहायला भेटली आहे. कारण फलंदाजी करत असताना कुठेतरी थोडासा संघ बॅकफूटला गेलाय. त्या दुसऱ्या साईडला विचार केला गेला तर मोबिल स्पोर्ट संघाचे मी लंबाडे सर यांच्या चेहऱ्यावरती स्मित असेल कारण आपला संघ आतापर्यंत चांगला निवडला गेलाय आणि संघ बांधणी केल्यानंतर जे काही मैदानाकडून अपेक्षित होतं ते अपेक्षित पूर्ण केलं गेलंय. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिलं विकेट लवकर केल्यानंतर अजूनही काही होऊ शकतं. शैबाज क्रीडांगणामध्ये दाखल केला गेला. मॅन फ्रॉम पावर्स फायडॉनच्या रूपामध्ये शैबाजला क्रीडांगणाची वाटचाल करावी लागली. महत्त्वाची सूचना असेल कबीर 11 साठी लवकरात लवकर त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्या प्लेइंग 11ची लिस्ट सादर करायची आहे. अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची दक्षता घ्यायची. त्यानंतर पुढे एकदा मैदानामध्ये वाटचाल करूया. सिंगल कापता गेली जाईल. कालच्या दिवसामध्ये एका संघाला पेनल्टी लागली गेली आहे याची आपण दक्षता घ्या. कबीर 11 संघ मालक कर्णधार आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर त्वरित आपण या ठिकाणी या. कारण कालच्या दिवसामध्ये एका संघावरती पेनल्टी लावली गेली त्याचा आपण दक्षता घ्या. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. धावसंख्या रोखली गेली आहे. विकेट टेकिंग शतक वसीम आणि अमेशची जरूर पाहिली. प्रॉफिंग केस वरून खेळण्यासाठी विजय तोसकर पहिला चेंडू या खेळांगणावरचा फेस कडे अकुटप्प्याचा बॉल मोठा फटका लगवायचा होता. स्कोर लाईन रिझर्व मधून खेळलाय चेंडू दणदण करत चाललाय. बॉडी लाईनवर क्षेत्ररक्षक होता. दर्जेदार क्षेत्ररक्षण. फेकी देखील तेच रार केले गेली आणि त्यानंतर धावा 2-3 मोजल्या गेल्या गणल्या गेल्या. 2 धावा 2च्या मदतीने टीमची टोटल दुहेरी अंकांमध्ये प्रवेश करते आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली तब्बल 10 या धावसंख्येवरती. अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती
पॉवरप्लेचं शतक आहे. या पॉवरप्लेच्या शतकामागे किती धावा खर्च केल्या जातील? ऑन गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज पुन्हा एकदा अगदी समालोचन एंड कडून खेळण्यासाठी सज्ज असेल. फुल टॉस कन्वर्ट काय करू शकत नाहीये. टायमिंग काय जुळलं नाहीये आणि टायमिंग न जुळल्यामुळे चेंडू येतोय पुण्यात यार डॉट बॉल. पंचांचा सिग्नल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी लॉस 10. खर्च केल्या गेल्या. 12 चेंडू फेस केले. 10 धावा खर्च केल्या गेल्या. तिथून 3 गडी टोटल गमावले गेले. म्हणजेच काय गावड्यांबरे संघ थोडासा बॅकफूट पंच वरती आणि बॅकफूट पंच खेळत असताना अनेक सितारे आउट झाले आणि त्यानंतर मुजम्मिल गोलंदाजी मार्कवर दाखल केला गेला. षटक क्रमांक 3चा बार मुजम्मिलच्या खांद्यावरती आहे. प्रॉपिंग केस वरती शैबाज असेल. प्रॉपिंग केस वरती जर्सी क्रमांक 17 पावस एड कडून मुजम्मिल. पहिल्या चेंडूवरती आघात केला. मिडल ऑफ द बॅट चेंडू चांगला झालाय. दरारा दाखवला गेला. या चेंडूवरती 4 धावा पोस्ट केल्या जात आहेत. त्याच्यासाठी केलेला टास या चेंडूवरती धावा मोजल्या गेल्यात नाहीयेत कारण लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये होता. मिडॉनला होता. 38 सर्कल मध्ये वसीमने धावा रोखल्या गेल्या. संघ बांधणी चांगली आहे. स्मित असे संघ मालकांच्या चेहऱ्यावरती जरूर असेल. नंतरच्या चेंडूवरती आघात करायचा होता. कानाखाली आले आणि टिकट मारा करून जाणारा हा चेंडू क्षमस्व इथून डॉट असेल. कमबॅक करतोय. कमबॅक करण्यासाठी तर गोलंदाजीवरती मुजम्मिलला आणला गेलाय. एक चेंडू तुझा तर दुसरं माझं बॅकअप हँड फेकला गेला. म्हणजे काय चेंज ऑफ पेस गतीत परिवर्तन क्रिकेटवरती खूप महत्वाचं असतं. नंतरच्या चेंडूवरती देखील काहीतरी विचित्र करायचं होतं आणि पंचांचा सिग्नल पोहोचला आमच्यापर्यंत. इट इज वाईट बॉल. जरूर पंचाने दंडित केलं जाईल गोलंदाजाला. शैबाच्या अगदी डोक्याच्या वरून सहर जाणारा चेंडू पंचाने हा वाईट घोषित केला गेलाय. पंचांचा सिग्नल वाईटच्या मध्ये टीमची टोटल स्कोर वरती 15 या धावसंख्येवरती धक्के 3 लागले. धावसंख्या 15. नंतरच्या चेंडूवरती बॅट आवरली आहे. बॅट आवरल्यानंतर काय घेतलाय जेल. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण. तिथून नमुना पेश केला गेला आणि संघासाठी एफर्ट काय असतात. पूर्ण एफर्ट केल्यानंतर संघावरती किती धावांचं फळ मिळतं त्याचा प्रयत्न केला गेला. सुरेख झेल तिथून पाहायला भेटलाय. जरूर ही खेळपट्टी तशी आहे. तुम्ही डाय मारला तर तुम्हाला लागू शकणार नाहीये. अशा या खेळपट्टीचा अभ्यास आहे. आयोजकांचं या खेळपट्टीसाठी सरचं स्वागत असेल. तुमच्यामुळे ही स्पर्धा पाहिली आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा जरूर आपल्याला उजेबच्या माध्यमातून काय क्षेत्ररक्षण केलं गेलं. चेंडूवरती नजर ठेवली. आघात केला. खटक्यावरती बोट आणि जागेवरती कल्टी मारत घेतलेला चेल मुजम्मिलने.
खेळपट्टी तशी आहे, म्हणजेच काय तुम्ही डाय मारा पडा झडा तुम्हाला लागणार नाही. त्यामुळे पूर्ण एफर्ट केले गेले आणि एफर्ट वरती साजेदार प्रयत्नांचं फळ यावे लागलं. नशिबावर नाही तर मेहनतीवरती विश्वास दाखवला आणि मेहनत किती कामयाबी ठरली या चेंडूवरती ती सांगून गेलेली. जीवनात आत्मविश्वास एवढा पाहिजे की कठीण चेहरा आपण सोपा करून घेऊ शकतो. चांगले दिवस येत नसतात, ते आणावे लागतात आणि कोणाचे आता चांगले दिवस येतील येणाऱ्या काळामध्ये सांगेन मी. नेक्स्ट बॅटर क्रीडांगणमध्ये अमितला दाखल केलं गेलं. मॅम फ्रॉम गावड्यांबरे अनेक वेळा गावड्यांबरे संघाकडून खेळणारा तो दाखल केला, तो म्हणजेच अमित. श्रीकांतच्या रूपामध्ये दाखल केल्यानंतर अमित कशा प्रकारे आता फलंदाजी करेल. धावसंख्या रोखली गेली आहे. 4 धक्के तिथून टोटल लागलेत. 15 धावसंख्येवरती 4 धक्के, 4 हादरे, 4 मोरे तिथून गारद केल्यानंतर या चेंडूवरती अपील आहे. पंचांचा बोट जाईल आसमानाच्या दिशेने, कंप्लीट केला जाईल जेल. इथून संपेल अमितच्या बारीचा खेळ. बॅक टू द पवेलियन अमित. असतला दाखल केलं गेलंय. येणारा चेंडू ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक पाहायला भेटेल का? अर्धशतकीय 2 बाऱ्या प्रज्ञेश देवळेकर आणि प्रणय मुरकर कडून पाहिली आणि त्यानंतर आता संधी असेल गोलंदाजीकडे. गोलंदाजीचा भार खेळला गेल्यानंतर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. ऑन हॅट्रिक चेंडू बॅटर दाखल केला गेलाय. असद वरती विश्वास दाखवला गेलाय. असद प्रफिंग केस वरती खेळण्यासाठी दाखल असेल. ऑन हॅट्रिक या चेंडूवरती घडले या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. गोलंदाज असेल यावी मुजम्मिलच्या नावावरती या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या गोलंदाजाची. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिकचा मानकरी ठरला गेला. नावावरती कोरली गेली. सलग 3 चेंडूवरती 3 विकेटचं पतन घडताना पाहायला भेटलंय. तिथपर्यंत पुन्हा एकदा जाऊया सुमधुर संगीताकडे. ओटू डीजे. सुरेख पद्धतीने हाताळला गेला. स्पर्धेचे आयोजन केलं गेलं. सचिन भाटकर, आनंद उर्फ नंदू भाटकर, अमोल भाटकर, त्याचप्रमाणे प्रवीण उर्फ बाय शिंदे, विजय चव्हाण, अजय तेंडुलकर, रुपेश किल यांचे मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये पाहायला भेटलंय. त्यानंतर पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. येतंय इथून मागडा आणि सर्वात लांबडा षटकार इथून टोकला गेलाय विजय तोसकरच्या बॅट मधून. एक अजून एक धमाका, अजून एक ऑफर दिली गेली आहे. तो ऑफर आता सत्कारेल का? कारण आता टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल.
टॉप गिअरमध्ये फलंदाजी करणं इथून अपेक्षित असेल. अपेक्षित केल्यानंतर पूर्ण केल्या जातील का यावेळी विश्वास दाखवला गेलाय. त्यात नंतर पुन्हा एकदा आवेश. नंतरच्या चेंडूवरती परफेक्ट ब्लॉक कलचा चेंडू. क्षेत्ररक्षक चुकला. चुकीच्या पद्धतीने चेंडूवरती डाय करायचं होतं. काय केलं तिथून डाय केला. 4 धावा खर्च केल्या जातील. पंचाचा सिग्नल येतोय 4 धावा. भेटलाय म्हणजे काय षटकारांची आतिषबाजी. षटकार जास्त राहिलेत. 141 षटकार आणि 130 वा चौकार आता पाहिलाय. आणि त्यानंतर स्पर्धेमध्ये पाहायला भेटेल 130 वा चौकार जरूर पाहायला भेटलाय. आदरणीय सन्माननीय नामदार उदयजी सामंत साहेब आणि त्याचप्रमाणे किरण उर्फ भैयाजी सामंत साहेब आणि पूर्ण सामंत परिवाराकडून या स्पर्धेसाठी खूप काही तुला मुलाचं सहकार्य पाहिलंय. त्यानंतर पुन्हा एकदा मैत्रीच्या दिशेने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी असेल. 7 सावकार, विश्वास पावसकर सर, समृद्धी कंस्ट्रक्शन, अनेक त्याचप्रमाणे MM ग्रुप, मुसद्दी मुकादम, सागर हेअरक्राफ्टर, साई मँगोज, गणपत तांबे सर, त्यानंतर राजू शेठ पवार, अनेक जणांचं सहकार्य या स्पर्धेमध्ये पाहायला भेटले. त्यानंतर अक्कू टप्प्याचा चेंडू होता. मोठी धाव गंदी गेली जात नाहीये. सुरेख गोलंदाजी. एक चेंडू तुझा तर दुसरा माझा. म्हणजेच काय एका चेंडूवरती डॉट बॉल गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती धाव घेतली गेली आहे. समीकरण बदलतोय आणि आमेश रनफारला विलंब करतो. अनेक वेळा रनफार संघाकडून खेळताना म्हणजेच काय तिथे कॉन्फिडन्स वाढल्यानंतर या पावस प्रीमियर लीग मध्ये खेळण्याची संधी गावली आणि या संधीवरती सोनं त्यानं जरूर कंप्लीट केलंय. नंतरच्या चेंडू पुन्हा एकदा अलाउंड कार्पेटने खेळलाय. क्षेत्ररक्षक दाखल आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि तिथून धावा मोजल्या गेल्या. फक्त एकच धाव खर्च केली जाईल. 1च्या मदतीने टीमची टोटल 6 गडी लॉस 27 वरती जाऊन पोहोचली आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 62 धावांची अशक्य आहे. शक्य केलं जाईल का येणाऱ्या काळामध्ये पाहायचंय. शक्य आहे पण शक्य करावं लागेल. अंडरआर्म क्रिकेट झालेल्या सोमेश्वर प्रीमियर लीग मध्ये 5 चेंडूवरती तब्बल 56 धावा दिल्या गेल्या होत्या. हा अंडरआर्म क्रिकेटचा इतिहास आहे. बॉक्स क्रिकेटचा इतिहास आहे. या ओरम क्रिकेट मध्ये आता जर इतिहास केला गेला तर इतिहासाचा दिवस असेल समोरच्या संघासाठी. विजयला विजयाची सलामी द्यावी लागेल. तो विजय काय करेल काय बिघडवेल पण गोलंदाजी मार करून गोलंदाज दाखल केला गेलाय. मुजब्बिल लांबाडे मॅडम फ्रॉम गावखडीला विलंब करतो. या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक त्याच्या नावावरती राहिली. तो दाखल झालाय. या चेंडूवरती अपील केली. पंचांकडे अपील केल्यानंतर पंचांचा बोट जाईल आसमानच्या दिशेने. होईल इथून विकेटचं पतन. अजून एक धक्का मोजावा लागला फ्रेंड्स गावड्या संघाला. बॅक टू द पॅव्हिलियन. तंबूचा आसरा. आता दगावच्या दिशेने जावं लागेल. रवाना व्हावं लागेल. विराट दाखल झालाय. काय गोलंदाजी करतोय. मागच्या 4 चेंडूवरती या गोलंदाजाने 4 विकेटी घेतल्या आहेत. इतिहास इतिहास इतिहासावरती सुवर्ण अक्षरामध्ये आजचा दिवस लिहिला जाईल. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 विकेटी घेतल्या तर ऐतिहासिक दिवस या गोलंदाजासाठी असेल. स्वतः संघ मालक आहे आणि संघ मालक खेळतपणे असताना जरूर संघाची कारकिर्दी. नंतर त्या चेंडूवरती मोठा फटका. झेलची संधी घेतली. व्हॉट अ रेकॉर्ड. 5 चेंडूवरती 5 लगातार विकेट. टाळ्या प्रेक्षक वर्ग वाजले पाहिजेत. आता तरी टाळ्या वाजवा. कंजूसगिरी करू नका कारण या स्पर्धेचा इतिहास राहिलाय गोलंदाजा नावावरती. जरूर थँक्यू. ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांच्यासाठी थँक्यू असेल.
सलग 5 चेंडूवरती 5 विकेट. मुझम्मिल इज ऑन फायर. शेवटची जोडी सॉरी 8 गडी बाद झालेत. 8 गडी बाद झाल्यानंतर टीमची टोटल 27 धावसंख्येवरती. येणारा चेंडू पुढे यार और हॅट्रिक. या स्पर्धेमधला रेकॉर्ड ब्रेकर गोलंदाज मुझम्मिल. रेकॉर्ड चेंडू टाकण्यासाठी यावेळी केला जाईल अट्टहास, जेणेकरून या चेंडूवरती शेवट गोल केला जाईल का. याही चेंडूवरती थोडक्यासाठी पण पंचाचा सिग्नल येतोय. वाईड बॉल अजूनही कंटिन्यू असेल म्हणजेच काय, येणारा चेंडू पुढे यार ऑन हॅट्रिक. मुझम्मिल स्वतःला सिद्ध करतोय. अनेक वेळा सांगत आलोय, जर का तुम्ही स्वतःला सिद्ध केला संशयाने बघणारा नजरा सुद्धा आदराने झुकतात. याही चेंडूवरती गतीत परिवर्तन केल्यानंतर चेंडू चालला सिंगल तिथून प्राप्त केली जाईल. आणि सिंगल प्राप्त केल्यानंतर जरूर आत्मविश्वास वाढला असेल. प्रत्येकाच्या अंगात आग असते, परंतु खरा विजय तोच होतो तो योग्य वेळी ठिणगी पेटली. आता ठिणगी पेटली गेली होती आणि ठिणगी पेटल्यानंतर सलग 5 चेंडूवरती 5 विकेटची ठिणगी मैदानामध्ये गोलंदाज मुझम्मिलकडून पाहिली. धावसंख्या 1 च्या मदतीने 29 या धावसंख्येवरती टोटल गडी इथून आतापर्यंत 8 गमवलेत. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी केली जाते. दिशा आता करेल संघाची दुर्दशा यावी काल भेटेल का. 1 च्या मध्ये टीमची टोटल 30 या धावसंख्येवरती सर्वात या स्पर्धेतील लो टोटल पाहायलाय. पण अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. क्रिकेट हा जर तरला महत्व देणारा न खेळ आहे. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षकाला चेंडू पर्यंत पोहोचलाय, तिथून होईल विकेटचा पर्यंत. अर्ध्याहून गोलंदाजीवरती विकेट प्राप्त केल्यात. म्हणजेच काय, ऑल फ्रेंड्स गावड्यांबरे संघाचे शिकार बनलेत आणि शिकार बनल्यानंतर आता माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का, अजून एक मोहरा तंबूच्या आश्रयाने पाठवला गेला. गोलंदाज असे मुझम्मिल. अमित डोंगरे मैदानामध्ये वाटचाल केली गेली आहे. शेवटची जोडी आता मैदानामध्ये असेल. या स्पर्धेमधला रेकॉर्ड ब्रेक होणारा सामना. या चेंडूवरती हलक्याने खेळलाय. हलक्याने खेळल्यानंतर तिथून धावा रोखल्या गेल्या. रोखण्यासाठी आणला गेला होता गोलंदाज मुझम्मिलला. धावा रोखल्या गेल्या आणि संघाला ठोकला गेला. समोरच्या संघाला अगदी लेझी फुटवर्क मध्ये पाहिला आणि त्याच्या टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आणि त्यानंतर स्वतःला सिद्ध करण्याची संधी निर्माण केली होती. त्या संधीवरती सोनं निर्माण केलं. आयुष्यात ठाम राहिला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाहीये. विश्वास असला की अशक्य गोष्टी देखील आपण शक्य करू शकतो. यावेळी बॅकअप होतो, त्यामुळे धावा वाचल्या गेल्या. 1 च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे सरकेल. 1 ने धावसंख्या 31 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. पंचांचा षटक संपल्याचा इशारा आणि त्यानंतर काय गोलंदाजी केली. 2 ओव्हर टाकल्या आणि टोटल 7 धावा खर्च केल्या आणि 7 धावा खर्च करत तब्बल 6 गडी त्याच्या खात्यावरती राहिलेत.
जरूर अफलातून गोलंदाजी त्याची पाहिली आहे. ऑन गोलंदाजी मार्कवरून शेवटच्या षटकाचा भार प्रसाद वरती दाखल केला गेलाय. प्रसाद पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर खेळायचं होतं. अलंड कार्पेटचा हेलिकॉप्टर धावा मोजल्या किती जातील, फक्त एक जाव तिथून. एकावरती विश्वास दाखवल्यानंतर टीमची टोटल 32. टोटल गडी आतापर्यंत इथून गमावले गेलेत 9. हॅलो येस. नंतरच्या चेंडूवरती बॅकफूट पंच खेळायचं होतं. नॉन स्ट्राइकला धोक्याची घंटा आहे. धोक्याची घंटा पत्कारत बॉलरने काहीतरी फसवायचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यात नंतर त्याच्या चेहऱ्यावरती स्मित असे पाहिलंय. अनेक वेळा क्रिकेटवरती आपण खेळत असतो, एखाद दुसरं वेळी जर फसव्याबद्दल काय करायला गेलं तर फलंदाज देखील घाबरलेला होता. नॉन स्ट्राइक एंडला पळायचं होतं पुन्हा एकदा. पुढे त्या लो फुलटाच होता, कन्वर्ट केला चेंडू अलाउंड कार्पेटने येतोय मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षण असताना फक्त एकच धाव खर्च केली जाईल. फिकी थोडीशी चुकीची झाली होती. बॅकअप चांगलं होतं. 1च्या मदतीने टीमची टोटल 34 या धावसंख्येवरती. टोटल गडी गमावलेत आतापर्यंत 9. शेवटची जोडी मैदानामध्ये दाखल आहे ऑल फ्रेंड्स गावड्यांबरे संघाची. पुढे तयार गोलंदाजी मार करून आमच्या समोरच्या कक्षाच्या एंड कडून याही चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू इथून प्रवास करेल. प्रयत्न तर एफर्ट दाखवला गेला होता, एफर्ट वरती थोडासा कमी पडला. लेझी एफर्ट तिथून म्हणू शकत नाहीये. पूर्णपणे एफर्ट केले गेले, धावा रोखू शकत नाहीये. अजून एक येतोय चौकार. अजून जिंकण्यासाठी 51 धाव्यांची गरज असेल. अशक्य आहे, आता शक्य देखील करू शकत नाहीये. आवाज घुमणार, मैदान फुला फुडणार, कारण क्रिकेटचा हात सोडा पावस प्रीमियर लीग मध्ये पुढा घुमणार आहे. आणि त्यात नंतरच्या चेंडूवरती धावा रोखल्या गेल्या. येतोय पुढे तू एकदा डॉट बॉल. सुंदर असं आयोजन. आयोजकांचे खूप खूप खेळाडू सर्व आभार मानतात, कारण खेळपट्टी जर विचार करायला गेला तर कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे क्षेत्ररक्षणाचा. कोणत्याही प्रकारचं नैसर्गिक अडचण नसल्यामुळे क्षेत्ररक्षणाला पूर्णपणे एफर्ट दाखवता गेला येतोय. त्यात नंतरच्या चेंडूवरती लॉग लेगच्या दिशेने आक्रमण केलं गेलंय. आक्रमणावरती डल्ला मारला गेला. हल्ल्यावरती 4 धावा कबूल केल्या जातील. 4च्या मदतीने टीमची टोटल 42. 9 गडी लॉस. आणि मोविन स्पोर्ट हा संघ आजच्या दिवसामध्ये पहिल्या विजेतेपदी प्राप्त करताना पाहायला भेटलाय. मोविन स्पोर्ट जरूर पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असेल. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघ विनंती करेन की आपण नाणेफेक घेण्यासाठी त्वरित या. कबीर 11 संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. कबीर 11 वर्सेस ऑल फ्रेंड्स गावड्यांबरे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय.